दिल्लीच्या राजकारणात एक मोठा बदल झालाय। गेली 10 वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। आम आदमी पक्षानं आतिशी मार्लेना सिंग यांची एकमतानं मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे। आतिशी मार्लेना सिंग यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा हा प्रवास अत्यंत वेगाने घडलाय आणि तितक्याच वेगाने घडतायत दिल्लीतल्या राजकीय घडामोडी। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। आतिशी मार्लेना सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। आतिशी जी को सीएम बनाया गया है, आतिशी जी को मुख्यमंत्री बना दिया गया। अत्यंत कमी वयात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली उच्च शिक्षित महिला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होती। अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर आतिशी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली। ही निवड नेमकी का झाली हे पाहण्याआधी बघूयात आतिशी मार्लेना आहेत कोण। 8 जून 1981 ला पंजाबच्या एका राजपूत कुटुंबात त्यांचा जन्म झाला। वडील दिल्ली विश्वविद्यालयात प्रोफेसर होते। लहानपणापासून इतिहास आणि सामाजिक चळवळींकडे त्यांचा ओढा होता। मार्क्स आणि लेनिन या नावांपासून मार्लेना शब्द त्यांच्या नावात आला। ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्या भारतात आल्या। 7 वर्ष मध्य प्रदेशात विविध सामाजिक संस्थांसोबत त्यांनी काम केलं। शिक्षण, सार्वजनिक योजना या क्षेत्रात संशोधनात्मक काम केलं। अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला। 2013 पासून आम आदमी पक्षाच्या कामात सक्रिय सहभागी होत्या। आपचा पहिला जाहीरनामा बनवणाऱ्या समितीच्या त्या प्रमुख होत्या। 2015 ते 18 या काळात आतिशी यांनी मनीष सिसोदियांच्या सल्लागार म्हणून काम केलं। त्यावेळी सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री होते। दिल्ली सरकारच्या बहुचर्चित शाळा प्रकल्प आणि शैक्षणिक योजना तयार करण्यात आतिशी यांचा मोठा वाटा आहे। आतिशी या अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जातात। कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना 2023 ला अटक झाली। त्यानंतर केजरीवाल यांनी आतिशी यांना मंत्रीपद दिलं आणि शिक्षण खात्यासह तब्बल 14 खात्यांचा कारभारही दिला। पहिल्यांदाच मंत्री झालेल्या आतिशी यांच्याकडे त्यावेळी दिल्ली सरकारमधली सगळ्यात जास्त खाती होती। लेकिन अरविंद केजरीवाल जी ने वो किया जो आज तक इस देश का इतिहास तो छोड़िए शायद दुनिया के इतिहास में किसी नेता ने ना किया हो। उन्होंने कहा कि मेरे लिए सिर्फ सुप्रीम कोर्ट का फैसला काफी नहीं है, मैं जनता की अदालत में जाऊंगा। जब दिल्ली की जनता मुझे कहेगी कि हम तुम्हें मुख्यमंत्री के रूप में देखना चाहते हैं, जब दिल्ली की जनता कहेगी कि तुम ईमानदार हो, तब मैं मुख्यमंत्री की कुर्सी पर बैठूंगा। मुझे नहीं लगता कि हमें लोकतंत्र के इतिहास में ऐसा कोई त्याग का उदाहरण मिलेगा जो आज अरविंद केजरीवाल जी ने देश के सामने रखा है। दिल्ली भर में लोग बहुत दुखी हैं अरविंद केजरीवाल जी के इस्तीफे। पण आतिशी यांची निवड थेट मुख्यमंत्री पदासाठी का झाली? त्याचं पहिलं कारण आहे संकट काळातील पक्षाचा चेहरा। आतिशी यांना मुख्यमंत्री करण्याचं प्रमुख कारण म्हणजे पक्षाच्या संकट काळात त्या पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आल्या। आतिशी मंत्री झाल्यानंतर लगेचच ईडीनं केजरीवाल यांना अटक केली। केजरीवाल यांच्या गैरहजेरीत आतिशी यांनी पक्षाची सूत्र तर सांभाळलीच, पण त्याचबरोबर लोकसभेत सुद्धा पक्षाचं नेतृत्व केलं। हरियाणा सरकारविरोधात पाण्यावरून त्यांनी आमरण उपोषण केलं। भाजपच्या विरोधातला पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्या समोर आल्या आणि त्यांची संकट काळातली हीच भूमिका त्यांना पक्षाच्या टॉप लीडर्समध्ये घेऊन गेली। कारण क्रमांक 2, उच्च शिक्षित महिला। आतिशी यांना मुख्यमंत्रीपद मिळण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्या उच्च शिक्षित असणं। उच्च शिक्षित असल्यामुळे आतिशी यांच्याकडे पक्षामध्ये आदरानं पाहिलं जातं। योजना तयार करण्यामधला त्यांचा अनुभव हा पक्षाच्या कामी आलेला आहे। मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदार हे आतिशी यांच्याकडे त्या सुशिक्षित असल्यामुळे सन्मानानं पाहतात। कारण क्रमांक 3, अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू। आतिशी यांना मुख्यमंत्री करण्याचं तिसरं कारण म्हणजे केजरीवाल यांच्या विश्वासू नेत्या आतिशी यांच्याबरोबरच आपमधून गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि सुनीता केजरीवाल या आणखी 4 जणांची नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती।
सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांचा समावेश मंत्रिमंडळातला हा तर एकत्रच झाला होता, त्यामुळे ते समकक्ष होते. पण तरीसुद्धा आतिशी यांनी कमावलेला केजरीवाल यांचा विश्वास त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेला. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. आतिशी फक्त 17 वर्षांच्या होत्या तेव्हा भाजप नेत्या सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या, पण फक्त 52 दिवसांसाठी. त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षित या तब्बल 15 वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. अरविंद केजरीवाल यांनी जेलमध्ये असतानाच पदाचा राजीनामा दिला नाही. मात्र जामिनावर मुक्तता होताच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला याचं उत्तर आपनं अजूनही दिलेलं नाहीये. यहाँ तक कि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने उनकी स्कैम में संलिप्तता देखते हुए उन्हें योग्य नहीं माना कि वो किसी प्रकार की फाइल पे साइन करें या फिर सीएम के दफ्तर जाएं. ऐसा लगता है कि अपनी इस बेल कंडीशन की विवशता पर नैतिकता का एक आवरण डालते हुए कल एक राजनीतिक ढोंग माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ने किया है. पण आपनं मुख्यमंत्री पदासाठी ज्या उच्च शिक्षित महिला चेहऱ्याची निवड केली आहे त्याने फक्त दिल्लीकरांचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. आतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून खूप मोठा कार्यकाळ मिळणार नाहीये, पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हॅपीनेस करिक्युलम आनंदाचा अभ्यासक्रम आणणाऱ्या आतिशी आता दिल्लीकरांच्या आयुष्यात किती आनंद पेरतात त्यावर आतिशी आणि आप या दोघांचंही भवितव्य अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.